झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची आज ईडी चौकशी करण्यात येणार आहे। ईडीने नोटीस जारी केल्यानंतर 29 जानेवारीपासून सोरेन संपर्कात नव्हते, मात्र काल 31 तासांनंतर रांचीमध्ये दाखल झाले। 27 जानेवारी रोजी ते चार्टर्ड विमानाने दिल्लीला गेले होते। दरम्यान हेमंत सोरेन यांनी ईडीला ईमेल पाठवलेला असून आज शासकीय निवासस्थानी जबाब नोंदवण्यास तयार असल्याचं त्यांनी म्हटलंय। 29 जानेवारी रोजी ईडी सोरेन यांची चौकशी करण्यासाठी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेली होती, परंतु सोरेन त्या ठिकाणी सापडले नाहीत। दिल्लीमध्ये 3 ठिकाणी ईडीने टाकलेल्या धाडीमध्ये काही महत्त्वाची कागदपत्र, त्यासोबतच BMW कार आणि 36 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे। दरम्यान मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये सोरेन यांच्या पत्नीच्या नावाचा मुख्यमंत्री पदासाठी प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहिती मिळते आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।